सावधान. महाराष्ट्र असो वा संपूर्ण भारत, आता प्रत्येक गृहिणीच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येतेय. ज्या गॅस सिलेंडरवर तुम्ही तुमचा रोजचा स्वयंपाक करता, तो सिलेंडर आता तुमच्या घरापासून दूर जाणार का? गॅस सिलेंडरची इतकी मोठी किल्लत निर्माण होणार आहे की विचार करूनच पायाखालची जमीन सरकेल. रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेलं युद्ध, इस्रायलमध्ये पडणारे बॉम्ब आणि इराणची धगधगती आग. तुम्हाला वाटत असेल हे सगळं दूर आहे, पण मित्रांनो, या युद्धाचा धूर आता थेट तुमच्या किचनमध्ये शिरलाय. ज्या सिलेंडरला आपण प्रगतीचं प्रतीक मानलं, जो गॅस घरात आला म्हणून आपण चुली मोडल्या, तोच गॅस आता आपल्याला रडवणार का? हा प्रश्न आज घरोघरी विचारला जातोय. पण थांबा, जिथे शहरातले लोक गॅसच्या रांगेत उभे राहून घाम गाळतायत, तिथे आपल्या गावखेड्यातली माणसं मात्र शांत आहेत. का? कारण आपल्याकडे आहे वाडवडिलांचा आशीर्वाद आणि निसर्गाची देणगी, आपली मातीची चूल. आजच्या या विशेष भागात आपण उलगडा करणार आहोत गॅस सिलेंडरच्या मागे दडलेल्या महायुद्धाच्या राजकारणाचा आणि गावरान चुलीच्या पुनरागमनाचा. मित्रांनो, आधी हे समजून घेऊया की गॅसचा आणि युद्धाचा काय संबंध. तुम्हाला वाटत असेल की युद्ध तर लांब सुरू आहे, मग आपल्या गावातल्या गॅस एजन्सीवर नो स्टॉकचा बोर्ड का लागतोय? रशिया हा जगाचा गॅस चेंबर मानला जातो. जगभरात जो नैसर्गिक वायू नॅचरल गॅस वापरला जातो, त्याचा मोठा हिस्सा रशिया पुरवतो. पण युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने गॅसच्या पाईपलाईन्सवर टाळं ठोकलंय. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा कमी होतो, तेव्हा भाव गगनाला भिडतात. भारत हा देश गॅसच्या बाबतीत स्वावलंबी नाही. आपल्याला 80% अधिक गॅस बाहेरच्या देशांतून जहाजांनी मागवावा लागतो. आता विचार करा, ज्या समुद्रातून ही जहाजं येतायत, तिथे जर युद्धाच्या नौका उभ्या असतील, तर गॅस कसा पोहोचणार? जहाजांचं भाडं वाढलंय, विमा महागलाय आणि त्याचा परिणाम म्हणून जो सिलेंडर काल 800ला मिळत होता, तो 1000 झाला, मग 1100 झाला आणि आता तर तो 1500च्या पार जाण्याची चिन्ह आहेत. शहरात राहणाऱ्या लोकांची परिस्थिती तर अशी झालीय की पगार वाढला नाही, पण गॅसचं बिल मात्र वाढतंय. एका बाजूला महागाईचा राक्षस आणि दुसऱ्या बाजूला रिकाम्या टाक्या. अशातच सामान्यांनी जगायचं कसं? गावोगावात आता एकच चर्चा सुरू आहे, आमच्या एजन्सीला गाडी आलीच नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि मग सुरू होतो ब्लॅक मार्केटिंगचा खेळ. जेव्हा साठा कमी असतो, तेव्हा काही लोक याचा फायदा घेतात. जो सिलेंडर गरिबाच्या घरात पोहोचायला हवा, तोच सिलेंडर रात्रीच्या अंधारात चढ्या दराने विकला जातो. तुम्ही विचार करा, एखाद्याच्या घरी लग्न कार्य आहे किंवा मोठा कार्यक्रम आहे आणि ऐनवेळी गॅस संपला, तेव्हा त्या कुटुंबाची काय अवस्था होते? शहरातली माणसं ऑनलाईन बुकिंग करून वाट पाहतात, पण ग्रामीण भागात तर इंटरनेटच्या नेटवर्कपासून ते एजन्सीच्या डिलिव्हरीपर्यंत सगळाच आनंदी आनंद असतो. अशावेळी सामान्यांना वाटू लागतं की आपण गॅस घेऊन चूक तर केली नाही ना. पण मित्रांनो, या सगळ्यात एक आनंदाची गोष्ट आहे. ज्या मातीच्या चुलीला आपण जुनाट म्हणून अडगळीत टाकलं होतं, तीच चूल आज आपलं संरक्षण करतेय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही घराबाहेर किंवा एका कोपऱ्यात चूल शाबूत आहे आणि हीच चूल आज गॅसच्या टंचाईवर सगळ्यात मोठं उत्तर ठरतेय. चुलीचे ते फ्री फायदे जे गॅस कधीच देऊ शकणार नाही. 1. इंधनाची मोफत सोय. आपल्या शेतात गेलं की तुरीच्या काट्या मिळतात, पराठीचं सरपण मिळतं, वनविभागाच्या डोंगरात वाळलेली लाकडं मिळतात. आपल्याला गॅससारखं रशियाच्या युद्धावर अवलंबून राहण्याची गरज नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलाय. 2. गोवऱ्यांची ताकद. ज्यांच्या घरी पशुधन आहे त्यांच्यासाठी तर शेण म्हणजे सोनं आहे. गोवऱ्यांचा निकारा जो एकदा पेटला की त्यावर तासनतास स्वयंपाक होतो. 3. आरोग्य आणि चव. गॅसवरच्या कुकरमधलं जेवण आणि चुलीवरच्या पातेल्यातलं वरण यातलं अंतर चवीला कळतं. चुलीवरची भाकरी पचायला हलकी असते आणि त्या धुराचा जो एक वेगळाच सुगंध अन्नात उतरतो, तो जगातल्या कोणत्याच मसाला कंपनीला बनवता येणार नाही. जेव्हा जग इंधनासाठी एकमेकांचे गळे कापायला निघालंय, तेव्हा आपला शेतकरी आणि ग्रामीण बांधव आपल्या चुलीवर सुखाची भाकरी थापतोय. हेच खरं आत्मनिर्भर भारत आहे. मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया जो ऐकून तुमचे कान फाटतील. रशिया आणि युक्रेनचं युद्ध आता अशा वळणावर आलंय जिथे मृतांचा आकडा मोजणंही कठीण झालंय. रिपोर्ट्सनुसार आत्तापर्यंत 12 लाख रशियन सैनिक आणि 3 लाखांहून अधिक युक्रेनियन सैनिक या युद्धाच्या आगीत भस्म झालेत. विचार करा, 15 लाखहून अधिक तरुण मुलं मातीत गाडली गेली आहेत. पण हे युद्ध फक्त तिथे थांबलं नाही. रशिया हा जगाचा गॅस चेंबर मानला जातो. रशियाने आता युरोप आणि जगाला धडा शिकवण्यासाठी गॅसच्या पाईपलाईन्सवर टाळं ठोकलंय. आणि इकडे भारतात काय होतंय?
भारत आपला 80 ते 90% गॅस हा बाहेरच्या देशांतून आयात करतो. जेव्हा रशिया गॅस रोखतो तेव्हा जागतिक बाजारात हाहाकार माजतो. आज जो सिलेंडर तुम्हाला 1100ला मिळतोय तो उद्या 1500 किंवा 2000ला मिळाला तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे युद्ध फक्त जमिनीसाठी नाहीये, हे इंधनाचं युद्ध आहे. रशियाचा हा रक्ताळलेला गॅस आता आपल्या सर्वसामान्यांच्या खिशाला भूक पाडतोय. आता यात तेल ओतण्याचं काम केलंय अमेरिकेने. अमेरिकेने इराणवर इतके कडक निर्बंध लादलेत की इराण आता पिसाळलेल्या वाघासारखा वागतोय. इराणने काय केलंय माहितीये? हॉर्मुझची सामुद्रधुनी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जिथून जगाचा 20% गॅस आणि तेल जहाजातून येतं, तो रस्ताच इराणने रोखलाय. अमेरिका धमक्या देतोय, इस्रायल इराणवर बॉम्ब टाकताय आणि इराणने समुद्रात सुरंग पेरलेत. विचार करा, ज्या जहाजात आपल्या देशासाठी गॅस भरलेला आहे त्या जहाजाला जर इराणने वाटेतच रोखलं किंवा उडवलं तर तुमच्या घरात गॅस येणार कुठून? मार्च 2026ची ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. गॅस एजन्सी बाहेर आता गॅससाठी नाही तर गॅस कधी येणार यासाठी गर्दी होईल. ही विचारण्यासाठी रांगा लागल्या आहेत. शहरातल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांकडे तर आता रडण्याशिवाय पर्याय नाही, कारण तिथे ना लाकूड मिळतं ना गोवऱ्या. तुम्ही विचाराल, या युद्धात कोणाचा फायदा होतोय? तर मित्रांनो, फायदा कोणाचाच नाही, फक्त विनाश सुरू आहे. युक्रेन हा देश पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. तिथल्या शाळा, हॉस्पिटल आणि वीज प्रकल्प रशियानं राख केलेत. युक्रेनचं आर्थिक नुकसान इतकं मोठं आहे की त्यांना उभं व्हायला आता 100 वर्ष लागतील. रशियाकडे पैसा असला तरी त्यांच्यावरच्या निर्बंधांनी त्यांना जगापासून तोडलंय. त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आलीये. भारत आणि इतर देश, आपण युद्धात नाही आहोत, पण आपण आर्थिक युद्धात ओढले गेलोय. गॅस सिलेंडरच्या किमती वाढणं हा या युद्धाचा आपल्यावर झालेला सगळ्यात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. पण या अंधारात एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे आपलं गाव. शहरातले लोक जेव्हा गॅस संपला म्हणून हॉटेलच्या रांगेत उभे राहतात किंवा महागडे इंडक्शन विकत घेतात, तेव्हा आपल्या गावाकडची माऊली मात्र हसत असते. का? कारण तिची सोय निसर्गाने केलीये. रानात गेलं की सरपण मिळतं, जनावरांच्या शेणापासून गोवऱ्या मिळतात. ज्या चुलीला आपण जुनाट म्हटलं, ती चूल आज जगाला सांगतीये की तुम्ही कितीही आधुनिक व्हा, पण संकट आलं की तुम्हाला मातीकडेच यावं लागेल. चुलीवरच्या अन्नाची चव आणि गॅसवरच्या अन्नाचा वास यातला फरक आता लोकांना कळू लागलाय. गॅस सिलेंडर महाग झाला तर होऊ द्या, जोपर्यंत गावात शेण आणि लाकूड आहे तोपर्यंत आमची चूल विझणार नाही. हाच तो आत्मविश्वास आहे जो ग्रामीण भागाला या जागतिक युद्धाच्या आगीपासून वाचवणार आहे. तर मित्रांनो, गॅस सिलेंडरचं हे संकट येणाऱ्या काळात अधिक गडद होणार आहे. मार्च 2026चा हा काळ इतिहास लक्षात ठेवेल. जर तुम्हाला या संकटातून वाचायचं असेल तर स्वावलंबी बना, गॅसचा वापर जपून करा आणि आपल्या मातीच्या चुलीला पुन्हा एकदा घरात मानाचं स्थान द्या. तुम्हाला काय वाटतं? रशिया युक्रेन युद्ध कधी थांबेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीवर तुमचा काय उपाय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या सावध होतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सत्य बातमी फक्त इथेच मिळते. धन्यवाद. सावधान, गॅस सिलेंडर आता स्वप्न ठरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये. रशियानं गॅसचा पुरवठा कापला आणि इकडे भारतात गॅस एजन्सी बाहेर चेंगराचेंगरी सुरू झालीये. पण अशातच बाजारात एक नवीन चर्चा सुरू झालीये. गॅस सोडा आणि इंडक्शन आणा. गॅस सिलेंडर महाग झाला म्हणून लोक आता शेकडो रुपये खर्च करून इंडक्शन शेगड्या घरी आणतायत. पण मित्रांनो, हा एक मोठा सापळा तर नाही ना? ज्या गॅसच्या दरवाढीपासून वाचण्यासाठी तुम्ही इंडक्शनकडे पळताय, तीच इंडक्शन शेगडी तुमच्या घराचं वीज बिल इतकं वाढवणार आहे की महिना अखेरीस तुमच्या हातातील पगार फक्त वीज बिल भरण्यातच संपून जाईल. आज आपण उघड करणार आहोत इंडक्शनचा हा करंट देणारा खेळ आणि सांगणार आहोत का ग्रामीण भागातील लोक आजही गॅस किंवा इंडक्शनपेक्षा आपल्या मातीच्या चुलीलाच बाप मानतात. आता तुम्ही विचाराल, गॅस महाग झाला तर वीज का महाग होईल? तर कान देऊ नये का? जगात फक्त गॅसचं युद्ध सुरू नाहीये, तर हे ऊर्जेचं म्हणजेच एनर्जीचं महायुद्ध आहे. इराण आणि अमेरिकेचा राडा इतका वाढलाय की त्यांनी समुद्रातील कोळसा वाहून नेणारी जहाजं रोखून धरली आहेत. आपल्या भारतात 60 ते 70% वीज ही आजही कोळशावर चालणाऱ्या थर्मल पॉवर स्टेशनमधून तयार होते. जेव्हा युद्धामुळे कोळशाची टंचाई निर्माण होते तेव्हा वीज निर्मितीचा खर्च एका रात्रीत दुप्पट होतो. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी जे रशियावर निर्बंध लादलेत त्यामुळे इंधन इतकं महागलंय की वीज कंपन्या आता त्यांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच ज्या इंडक्शनला तुम्ही स्वस्त समजताय तेच इंडक्शन शेगडी तुमच्या घराचं वीज बिल 500 रुपयांवरून थेट 5000 रुपयांवर नेऊन ठेवणार आहे.
हा रशिया आणि अमेरिकेचा लढा आता थेट तुमच्या मीटरमध्ये शिरलाय. इंडक्शन घेताना तुम्हाला सांगितलं जातं की हा स्मार्ट पर्याय आहे. पण या स्मार्टनेसच्या मागे लपलेलं सत्य काय आहे? पहिला मोठा फटका. इंडक्शनवर तुमची जुनी ॲल्युमिनियमची, तांब्याची किंवा पितळाची भांडी चालत नाहीत. तुम्हाला पुन्हा हजारो रुपये खर्च करून नवीन इंडक्शन बेस असलेली भांडी विकत घ्यावी लागतात. विजेचा झटका. इंडक्शन हे साधारणपणे 1500 ते 2000 वॅटचं असतं. जर तुम्ही दिवसातून 2-3 वेळा यावर जेवण बनवलं तर तुमचा वीज मीटर एखाद्या रेसिंग कारसारखा पळायला लागतो. लोड शेडिंगचा फेरा. मार्च 2026चा उन्हाळा सुरू झालाय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भारनियमन डोकंवर काढत आहे. भर दुपारी जेव्हा भूक लागलेली असते आणि स्वयंपाक करायचा असतो, नेमकी त्याच वेळी जर लाईट गेली तर तुमच्या त्या चकाकणाऱ्या इंडक्शन शेगडीचा काय उपयोग? तुम्ही काय ती शेगडी चाटणार का? अशावेळी शहरातले लोक हॉटेलकडे पळतात, पण आपल्या गावाला त्याची चिंता नाही. मित्रांनो, आता खरी गंमत बघा. रशियानं गॅस बंद केला, अमेरिकेनं कोळसा महाग केला, इराणनं समुद्राचा रस्ता रोखला, पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली जी चूल आहे ना, तिला यापैकी कोणाचीही भीती नाही. गावाकडच्या माऊलीला न गॅस सिलेंडरच्या रांगेत उभं राहावं लागतं, न वीज बिल वाढण्याची चिंता सतावते. रानातला वाळलेला पालाकाचोळा, काड्या, सरपळ आणि गोवऱ्या हे आपलं स्वदेशी इंधन आहे. युद्धामुळे जग होरपळत असताना ग्रामीण भाग आजही सुरक्षित आहे, कारण आपण निसर्गाशी जोडलेलो आहोत. राभरीवरच्या भाकरीचा तो दरवळणारा वास आणि त्या काळपट पातेल्यातलं चविष्ट पिठलं, हा अनुभव जगातील कोणतंही इंडक्शन किंवा महागातला महाग गॅस देऊ शकत नाही. जेव्हा रशिया युक्रेन युद्धामुळे जगाला उपाशी मरायची वेळ येईल, तेव्हा फक्त आपला ग्रामीण भारत आणि आपली चूलच जगाला पोट कसं भरायचं हे शिकवेल. तर मंडळी, सावध राहा. गॅस टंचाईचं निमित्त करून तुम्हाला महागड्या इंडक्शनच्या जाळ्यात ओढलं जातंय. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची चूल जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. गॅसचा वापर कमी करा, इंडक्शनच्या नादी लागून वीज बिल वाढवू नका आणि आपल्या संस्कृतीला पुन्हा एकदा जवळ करा. तुम्हाला काय वाटतं? इंडक्शन शेगडी खरंच फायद्याची आहे की आपली चूलच नंबर 1 आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आणि गृहिणीपर्यंत पोहोचवा. पुढच्या भागात आपण बघणार आहोत भविष्यातील ऊर्जा, बायोगॅस आणि सौर ऊर्जा, जी तुम्हाला कायमचं गॅसमुक्त करेल. पाहायला विसरू नका भाग 4. धन्यवाद. येत आहे भाग 3. आता आपण गॅस एजन्सीच्या त्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश करणार आहोत, जिथे युद्धाच्या नावाखाली सामान्यांची लूट सुरू आहे. एकदम न्यूज स्टाईल तडका आणि प्रत्येक मुद्दा खेचून लिहिलेली ही स्क्रिप्ट. सावधान. तुमच्या किचनमधील गॅस संपलाय म्हणून तुम्ही एजन्सीला फोन लावताय आणि तिकडून उत्तर येतंय की वरतूनच गाडी आली नाही, अजून 15 दिवस वाट बघा. तर थांबा. हा फक्त युद्धाचा परिणाम नाही, तर हा तुमच्या डोळ्यादेखत चाललेला मोठा काळा बाजार आहे. रशियाच्या युद्धाचं नाव पुढे करून तुमच्या हक्काचा सिलेंडर रात्रीच्या अंधारात कुठे गायब होतोय? ज्या गॅससाठी तुम्ही 15-15 दिवस रांगेत उभे आहात, तोच सिलेंडर मागच्या दरवाजानं 2000 रुपयांना कोणाला विकला जातोय? आज आपण उघड करणार आहोत गॅस एजन्सीवाल्यांच्या भ्रष्टाचाराचा तो कच्चा चिठ्ठा, जो ऐकून तुमचा थरकाप उडेल. शहरातली माणसं गॅससाठी तरसतायत, पण एजन्सीचे मालक मात्र या टंचाईचा फायदा घेऊन श्रीमंत होतायत. आज वेळ आलीये जाब विचारण्याची. मित्रांनो, आता गणित नीट समजून घ्या. रशियानं पुरवठा कमी केलाय हे मान्य आहे, पण सरकार सांगते की भारताकडे पुरेसा साठा आहे. मग प्रश्न उभा राहतो, हा साठा जातो कुठे? जेव्हा गॅसची टंचाई निर्माण होते, तेव्हा काही भ्रष्ट एजन्सी मालक कृत्रिम टंचाई म्हणजेच आर्टिफिशियल स्कॅर्सिटी निर्माण करतात. म्हणजे काय? तर गॅसचे ट्रक गोदामात येतात, पण रजिस्टरमध्ये मात्र नो स्टॉक असं लिहिलं जातं. सामान्य माणूस जेव्हा सिलेंडर मागायला जातो, तेव्हा त्याला रिकाम्या हातांनी परत धाडलं जातं. पण त्याचवेळी हॉटेलवाल्यांना, केटरर्सना आणि मोठे व्यावसायिकांना रात्रीच्या अंधारात दुप्पट-तिप्पट दरानं हेच सिलेंडर पुरवले जातात. हा तुमच्या ताटातल्या भाकरीवर झालेला मोठा दरोडा आहे. रशियात पडणारे बॉम्ब हे निमित्त झालंय, पण खरी आग तर या एजन्सीवाल्यांनी लावली आहे. तुम्हाला माहितीये का? नियमानुसार घरगुती गॅस हा फक्त स्वयंपाकासाठी आहे. पण आज परिस्थिती काय आहे? गॅस एजन्सीवाल्यांच्या आशीर्वादानं घरगुती निळे आणि लाल सिलेंडर चक्क गाड्यांमध्ये गॅस भरण्यासाठी आणि मोठ्या हॉटेल्समध्ये वापरले जात आहेत. ज्या गृहिणीला महिनाभर गॅसची वाट बघावी लागते, तिचा हक्क मारून हे सिलेंडर कमर्शियल कामात वापरले जात आहेत. अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले म्हणून काय झालं? इथल्या एजन्सीवाल्यांनी तर नियमांवरच निर्बंध लादलेत. एक सिलेंडर ब्लॅकमध्ये विकला की त्यांना सरळ 500 ते 700 रुपयांचा जास्तीचा नफा मिळतो. गरिबाच्या घरची चूल पेटो न पेटो, या नफेखोरांचे खिसे मात्र गरम होत आहेत. हा भ्रष्टाचार आता उघडपणे रस्त्यावर आलाय. निवेदक म्हणतात, पण या एजन्सीवाल्यांना वाटतंय की लोक त्यांच्या पाया पडतील.
शहरात कदाचित हे चालेल, पण आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला माणूस कच्चा नाही. जेव्हा गॅस एजन्सीवाल्यांनी मुजोरी सुरू केली, तेव्हा आपल्या गावच्या लोकांनी त्यांना चोख उत्तर दिलंय. तुमचा गॅस तुमच्याकडेच ठेवा, आमची चूल आम्हाला खंबीर आहे. हे वाक्य आज गावोगावी ऐकायला मिळतंय. ज्या दिवशी ग्रामीण माणसानं गॅस सिलेंडरवर बहिष्कार टाकला आणि पुन्हा एकदा आपल्या मातीच्या चुलीला, गोवऱ्याला आणि सरपणाला जवळ केलं, त्या दिवशी या एजन्सीवाल्यांचे डोळे उघडतील. गॅस सिलेंडर हा आपला आधार असावा, मालक नाही. आपली चूल ही फक्त संस्कृती नाही, तर या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध पुकारलेलं एक युद्ध आहे. रशिया-युक्रेन युद्धापेक्षा हे भ्रष्टाचाराचं युद्ध जिंकणं आज जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, सावध रहा. गॅस टंचाईचं निमित्त करून तुम्हाला महागड्या इंडक्शनच्या जाळ्यात ओढलं जातंय. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची चूल जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. गॅसचा वापर कमी करा, इंडक्शनच्या नादी लागून वीज बिल वाढवू नका आणि आपल्या संस्कृतीला पुन्हा एकदा जवळ करा. तुम्हाला काय वाटतं? इंडक्शन शेगडी खरंच फायद्याची आहे की आपली चूलच नंबर 1 आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आणि गृहिणीपर्यंत पोहोचवा. पुढच्या भागात आपण बघणार आहोत भविष्यातील ऊर्जा, बायोगॅस आणि सौर ऊर्जा, जी तुम्हाला कायमचं गॅसमुक्त करेल. पाहायला विसरू नका भाग 4. धन्यवाद.